गाय आधारित वैश्विक शिखर संमेलन शिवाजीनगर येथे थाटामाटात शुभारंभ। पुणे शहरातील शिवाजीनगर विभागात ग्लोबल फाउंडेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज गोटेक 2026 कार्यक्रम मार्च 20 ते मार्च 23 रोजी पुणे येथील शिवाजीनगर येथे संमेलन आयोजित केले आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेती, ग्रामीण उद्योग, नैसर्गिक शेती व आधारित उत्पादने, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास याचे जनजागृतीचा भाग आहे। हा संमेलनास भारतातील सर्व शेतकरी बांधव आपापल्या भागातून पाहावयास येत आहे। या सुवर्ण संधीचा लाभ तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, भारत देशातील शेतकरी वर्गाने घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। भेट द्या। जय गोमाता। प्रमोटर आहे। आज आम्ही इथे गहू टेक एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल हा आमचा स्टॉल आहे आणि इथे आम्ही रेसिड्यू फ्री ग्रेप्स आणि तसंच रेसिड्यू फ्री मनुके हे आम्ही इथं विक्रीसाठी ठेवलेले आहेत। आपण अवश्य या एक्झिबिशनमध्ये आणि याचा आस्वाद घ्या। धन्यवाद। पथमेड़ा गौशाला के द्वारा वैदिक उत्पाद फाउंडेशन के माध्यम से कई प्रकार के गो औषधियाँ वगैरह, गो ग्रीट, आयुर्वेदिक वस्तुयाँ, मिठाइयाँ, पूजा प्रोडक्ट्स सारे जो है वो बनाए जाते हैं, जो सब गो आधारित होते हैं, पंचगव्य आधारित होते हैं। वो सभी ऑनलाइन भी मिल सकते हैं और बड़े बड़े शहरों में उसका स्टोर भी है। वेदलक्षणा.com करके वेबसाइट है, वहाँ से ये प्रोडक्ट सारे आपको ऑनलाइन मिल सकते हैं। टमाट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर इथे लावलेल्या प्रत्येक बियाणांचा आपल्याला देशी संकलन इथे बघायला भेटेल।
अनेक वेळा मी अपील केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने तो दिवस आलेला आहे की पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्राउंडवर सिंचन नगरमध्ये गोटेक 2026चं अतिशय भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. GCCI आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे. येथे गोमाता आपल्या सगळ्यांच्या हृदयात बसते, पण ती आपल्याला जर खरंच टिकवायची असेल, गोमातेचं रक्षण करायचं असेल, संगोपन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल आणि गोमय मूल्यवर्धन करायचं असेल तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यात गोशाळा असतील, गोपालक असतील, गोरक्षक असतील, या सगळ्यांची भूमिका आहे. आणि मला खूप दिवसापासून असं वाटतं की आपण जे काही इमोशनल किंवा एक धार्मिक पद्धतीने गोमातेकडे बघतो, त्याचबरोबर आता सायंटिफिक पद्धतीने पण बघितलं पाहिजे. सगळ्या गोशाळेला अनुदान देतो, पण अनुदान किती दिवस चालणार आणि अनुदानावर किती दिवस गोशाळा चालवायच्या. समजा आता दूध देणं बंद केलं काही नाही तर शेतकऱ्यांनी विकलं पाहिजे का? त्या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं आपल्याला या गोटेकमध्ये मिळतील. गोबर आणि गोमूत्र ह्याच्यापासून 100% मी 2 वर्षापासून सांगतोय क्रांती होणार आहे. ती क्रांतीची सुरुवात आपल्याला या गोटेकमध्ये दिसेल. 200पेक्षा जास्त स्टॉल आहेत, मोठा सेमिनार हॉल आहे, मोठा संमेलन हॉल आहे, वेगवेगळे एक्सपर्ट आहेत, भारतातून सगळी लोकं आलेली आहेत. मला असं वाटतं हा खूप मोठं आपल्याला आलेली संधी आहे आणि ती संधी हुकू नका. उद्या शनिवार रविवार सुट्टीचे दिवस आहेत, पण इथं या, हे सगळं बघा. तुमच्याकडं काय नाही म्हणजे तुमचं काम नाही असं नाही. तुम्ही या, तुम्हाला लक्षात येईल. यांना स्टार्टअप चालू करायचे, छोट्या कंपन्या चालू करायच्या.